अजित डोवाल, गुप्तहेर ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार या अविनाश थोरात लिखित पुस्तकाचा सारांश आहे. भारताच्या सुरक्षा व्यवस्थेतील एक अत्यंत महत्त्वपूर्ण नाव आणि शत्रूच्या छावणीत धडकी भरवणारे व्यक्तिमत्व म्हणजे अजित डोवाल. अविनाश थोरात यांनी लिहिलेले हे पुस्तक डोवाल यांच्या केवळ कारकिर्दीचा आढावा नसून एका भारतीय गुप्तहेराचा गुप्तहेर ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हा चित्तथरारक प्रवास आहे. पुस्तकात डोवाल यांच्या अशा अनेक धाडसी मोहिमांचा उलगडा करण्यात आलाय, या वाचताना अंगावर काटा येतो. पाकिस्तानात तब्बल 7 वर्ष मुस्लिम वेषांतर करून राहणे आणि तिथून भारताला माहिती पुरवणे हे त्यांचे कार्य थक्क करणारे आहे. ऑपरेशन ब्लॅक थंडरच्या वेळी सुवर्ण मंदिरात लपलेल्या अतिरेक्यांची माहिती काढण्यासाठी त्यांनी चक्क एका रिक्षावाल्याचे रूप घेतले होते आणि स्वतःला पाकिस्तानी गुप्तहेर संस्थेचा ISI एजंट भासवून अतिरेक्यांचा विश्वास जिंकला होता. हा प्रसंग त्यांच्या अचाट साहसाची साक्ष देतो. मिझोराममधील बंडखोरी मोडून काढण्यासाठी त्यांनी वापरलेली कूटनीती आणि बंडखोरांच्या गोटातच फूट पाडण्याचे त्यांचे कौशल्य वाखाणण्याजोगी आहे. डोवाल यांनी भारताच्या सुरक्षा धोरणात आमूलाग्र बदल घडवून आणलाय. त्यांनी बचावात्मक आक्रमण म्हणजेच दहशतवादाचा उगम जिथे होतो तिथेच त्याला ठेचणे हा सिद्धांत मांडला. उरी हल्ल्यानंतर झालेला सर्जिकल स्ट्राईक आणि पुलवामा हल्ल्यानंतर बालाकोटवर केलेले हवाई हल्ले हे याच आक्रमक धोरणाचे परिणाम होते, ज्याचे श्रेय डोवाल यांच्या रणनीतीला जाते. चीनसोबतच्या डोकलाम वादातही त्यांच्या मुत्सद्देगिरीचा कस लागला होता. देशासाठी रक्ताचा एकही थेंब न सांडता शत्रूला नामोहरम करण्याची डोवाल यांची पद्धत आणि त्यांची राष्ट्रनिष्ठा प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देणारी आहे. भारताची सुरक्षा व्यवस्था आणि गुप्तहेर यंत्रणा समजून घेण्यासाठी हे पुस्तक अत्यंत वाचनीय आहे.